दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गुरुदेव दत्त महाराज आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर त्यानिमित्त खूप सारे प्रश्न आहेत महिलांचे की दत्त जयंतीनिमित्त साधारणतः कुठल्या सेवा कराव्या आणि कुठल्या नाही, पारायण कसे करावे. तर हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्की करू शकता, कारण गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे आणि संकटे दूर होतात. मन शुद्ध होते, सकारात्मक मनामधील भावना वाढते. तर यासाठी आपण पारायण करणे खूप शुभ मानले जाते. पितृदोष, प्रारब्धदोष यावर गुरुचरित्रावर एक रामबाण उपाय असल्याचे जागरण देखील सांगतात. आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही देखील वेगवेगळी आहे. ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा. दत्त जयंती हा भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाचा पवित्र दिवस असून तो मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. 2025मध्ये ही जयंती गुरुवार 4 डिसेंबर रोजी आहे, जेव्हा पौर्णिमा तिथी सकाळी 8:37 सुरू होऊन 5 डिसेंबरला पहाटे 4:43 संपते. भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या एकसूत्री अवतार मानले जातात, जे ज्ञान, विवेक आणि संन्यासाचे प्रतीक आहे. या दिवशी दत्तत्व पृथ्वीवर 1000 पटीने कार्यरत असतात, त्यामुळे भक्तांना शांती, अडचणी दूर होण्यास मदत मिळते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण, भजन कीर्तन आणि सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. पहाटे स्नान करून दत्तमूर्ती किंवा पादुकांची पूजा करावी. अभिषेक, अष्टगंध, हार, फुले अर्पण करावीत. धूप दीप प्रज्वलित करावे आणि नामस्मरण देखील करावे. संध्याकाळी 6 वाजता जन्मसोहळा आणि पाळणा हलवावा. पिवळी फुले, अक्षता आणि मिठाई नैवेद्य म्हणून अर्पित करावी. मंत्र जप ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त असा जप तुम्ही करावा. या दिवशी खूप महत्त्व मानले जातात, कारण की या दिवशी दत्त महाराज पृथ्वीवर असतात आणि तुमची कुठलीही इच्छा असेल की जी कधी पूर्ण होण्यासारखी नाही, या इच्छा देखील या मंत्राच्या उच्चाराने पूर्ण होऊ शकतात. दत्त जयंतीनिमित्त 11 दिवसांचा स्वामी समर्थ सेवेचा संकल्प पण तुम्ही घेऊ शकतात. जागा स्वच्छ करा. स्नान करून आसनावर बसून नामस्मरण 11 माळा. गुरुचरित्राचे पारायण, तारक मंत्र, मानसपूजा आणि पंचोपचार पूजा. सात्विक भोजन, चांगले आचरण आणि शुद्ध वस्त्रे वापरा. तामसिक पदार्थ टाळा. पारायण 7 ते 11 दिवसांचा कालावधी असतो. आता दत्त जयंतीची पूजा कशी करावी. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. उपवास किंवा सात्विक आहाराचा संकल्प घ्या आणि पूजास्थळ स्वच्छ करा. शुभ मुहूर्त जसे ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:14 ते 6:06 गोधुली असतं. गोधुली संध्याकाळी 5:58 ते 6:24 पाटावर लाल कापड पसरा आणि दत्तमूर्ती किंवा फोटो स्थापित करा. अभिषेक आणि सजावट कशी करायची. मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करा. पांढऱ्या चंदनाचा लेप लावा. गुलाब अगरबत्ती लावा. हार करा. माळांचा अक्षता अर्पण करा. शुद्ध तुपाचा दिवा आणि उदबत्ती प्रज्वलित करा. धूप दाखवा आणि पंचोपचार पूजा, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य पूर्ण करा. मंत्र जप आणि पारायण कसं करायचं. ओम श्री गुरुदेव दत्त, ओम द्रं दत्तात्रय नम, श्री गुरु दत्तात्रय नम मंत्राची कमीत कमी 108 वेळा किंवा 11 माळा रुद्राक्ष माळेने जप करा. अवधूत गीत, गुरुस्तुती, श्री दत्त चालीसा किंवा गुरुचरित्राचे पारायण करा. संध्याकाळी जन्मसोहळा. संध्याकाळी 6 वाजता दत्तजन्म सोहळा साजरा करा. आवाहन करून पाळणा हलवा. पिवळी मिठाई नैवेद्य अर्पण करा आणि 7 प्रतिक्रमा करा. गाई कुत्र्याला पोळी. मंदिरात अन्नदान करा. तामसिक पदार्थ टाळा. पूजेनंतर मन शुद्ध ठेवा. औदुंबराची पूजा करा आणि मंदिर दर्शन घ्या. त्यामुळे इच्छा, ज्ञानप्राप्ती आणि भयमुक्ती होते. तर आता मी तुम्हाला दत्त जन्माची एक छोटीशी कहाणी सांगणार आहे. तर ही कहाणी ऐकल्याने देखील खूप पुण्य मिळते. व्हिडिओ स्किप न करता प्लीज कहाणी पूर्ण ऐका.
श्री दत्तात्रय दैवत दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय या 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती त्याला आहे असा, आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त ही अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी अशी विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजेच चंद्र, विष्णूपासून दत्त म्हणजेच आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या पदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभत्रयी नावाची एक अत्री ऋषींना कन्यारत्न प्राप्त झाले. याचबरोबर दत्तात्रयाच्या जन्माच्या आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रींच्या सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वीवर प्रकाश केला. अत्रीच्या या महाकार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षापासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समस्त संप्रदाय, दत्त संप्रदायाचे 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वीवर 4 श्वान आणि 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्री गुरुदेवांनी 24 गुरु केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनासाठी उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापुरात मागत, दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरी पात्रात घेत असत. तांबूळ भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील राक्षस भवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी ते बिहारमध्ये पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत असत. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कुठेही अंतर्ध्यान पावत असे. श्रीकृष्णांच्या लीलेप्रमाणे श्री दत्तात्रयांच्याही लीला आहेत. महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्त प्रभूची उपासना करतात. श्रीपाद वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, तर श्री स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैन पंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुदत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर ही होती दत्त जन्माची कहाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.